लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अतिवृष्टी झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करा। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डफडी आंदोलनाद्वारे तहसीलदारांना निवेदन। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडले असून पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे डफडी आंदोलन करून पुसद तहसीलदार महादेव जोरवर यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर करण्यात आले। सविस्तर वृत्त असे की आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांची झालेली प्रचंड हानी लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी सरकारवर कडाडून टीका केली। महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी व 7/12 कोरे करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण झाले नाही। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध करण्यात आला। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी कोणत्याही प्रकारचे पंचनामे झाले नाहीत अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली। शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करावा, कर्जमाफी द्यावी व आर्थिक अनुदान मंजूर करून बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली। सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा। यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा, जाहीर करा। सरकारची कारवाई झालीच पाहिजे, सरकारची कारवाई झालीच पाहिजे। या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोहन विश्वकर्मा, ॲडव्होकेट वीरेंद्र राजे, राजू वाकडे, रवी पांडे, वैभव सुने, शिवाजी धावस, निखिल दशरथे, राहुल सहारे, सुरेश ठाकूर, अमोल मनवर, नरेंद्र पाठक, राहुल शेळके, दीपक भाकरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.